तुम्हाला कधी शासकीय दाखले काढताना त्रास झालाय का? फॉर्म वेगळे, कागदपत्र वेगळी आणि प्रत्येक ऑफिसमध्ये वेगळे नियम. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय जो थेट तुमच्या कामाला सोपं करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा. तुम्ही पाहताय महासरकार योजना. आज आपण एका महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत, जो थेट प्रत्येक नागरिकांशी संबंधित आहे. आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊयात की महाराष्ट्र सरकारच्या महसूल व वन विभागानं 20 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचं परिपत्रक काढलेलं आहे. शासन निर्णय GR काढलेला आहे. यामध्ये सरकारनं GPR म्हणजेच गव्हर्नन्स प्रोसेस री इंजिनिअरिंग ही संकल्पना वापरून सरकारी सेवा आणि दाखले त्या ठिकाणी मिळवण्याची प्रक्रिया जी आहे ती सोपी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता नेमकं काय बदललंय हे लक्ष देऊन ऐका. एकसारखा जो नमुना आहे तो लागू असणार आहे. आता राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये कागदपत्र सांगणार आहेत, त्यांच्यासाठी एक युनिक फॉर्मॅट म्हणजे नमुना वापरला जाणार आहे, ज्यामध्ये तुमचं शपथपत्र, वय, राष्ट्रीयत्व किंवा अधिवास प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वेगळे फॉर्म नाहीत. प्रक्रिया सोपी केली जाणार आहे. सरकारनं काय केलंय, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी केलेली आहे, अर्ज प्रक्रिया सोपी केलेली आहे, मंजुरीचे टप्पे कमी केलेले आहेत, म्हणजे तुमचं काम आता जलद आणि सोपं होणार आहे. आपले सरकार पोर्टलवर सर्व उपलब्ध असणार आहे. आता हे सगळे नवीन फॉर्म, अर्ज, कागदपत्र आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, म्हणजे घरबसल्या तुम्ही सगळं काम करू शकताय. महत्त्वाची समस्या, सरकारनं नमुना बदलला आहे, पण अजूनही काही सरकारी ऑफिसला हा बदल माहिती नाही. त्यामुळे काही ठिकाणी नवीन प्रमाणपत्र स्वीकारलं जात नाही. यावर सरकारनं स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. यावर सरकारने काय सांगितलंय, तर सर्व विभागांनी आपल्या ऑफिसला लगेच माहिती द्यायची आहे. नवीन स्वरूपातील प्रमाणपत्र सर्व कामांसाठी स्वीकारावी. संगणकीय प्रणालीत ही आवश्यक बदल तात्काळ करून घ्यावेत, म्हणजे आता कुणीही हा फॉर्म चालणार नाही असं म्हणू शकत नाही. तर तुमच्यासाठी याचा फायदा काय आहे? आता दाखलं काढणं सोपं आहे, वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहे, सरकारी ऑफिसची धावपळ कमी होणार आहे, एकच फॉर्म सर्वत्र मान्य असणार आहे. तुम्हाला कधी प्रमाणपत्र काढताना असा त्रास झाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. सरकारने नियम बदललेत, आता तुमचं काम सोपं झालंय. फक्त माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि इथपर्यंत पाहिलेलं असेल तर जा